साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी। नांदगाव तालुक्यातील चिंचविहीर गावातील शेतकरी विक्रम दाणेकर बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेत। तालुक्यातील चिंचविहीर येथे बिबट्याने विक्रम भागवत दाणेकर वय वर्ष 60 या शेतकऱ्यावर हल्ला केल्याने ते गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। दिनांक 10 जुलै 2024 रोजी बुधवारी विक्रम दांडेकर हे सायंकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेले असता मक्याच्या शेतामध्ये लपलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला। त्यात त्यांच्या पाठीवर पंजा मारल्याने 5 ते 7 ठिकाणी गंभीर जखमा झाल्या असून यावेळी त्यांनी बिबट्यात जबरदस्त प्रतिकार करून परतावून लावले व आरडाओरड केल्याने शेतातील रहिवासी मदतीला येताच बिबट्या तेथून पसार झाला। नंतर जखमीस चिंचवीर गावाचे सरपंच किशोर नवले, उपसरपंच रामेश्वर तुरकुणे व ग्रामस्थांनी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। त्यानंतर वन विभागाने जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली व घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान चिंचवीर येथील ज्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता या दरम्यान बिबट्याने तुरकुणे व जाधव वस्तीवर लावलेल्या पिंजऱ्यातून 8 दिवसापूर्वी बिबट्याने रात्री शेळी पिंजऱ्यातून नेऊन फस्त केली होती। तसेच वस्तीवरील 5 ते 6 कुत्र्यांची देखील शिकार केली होती। गावामध्ये भीतीचे वातावरण झाले आहे असे असताना बिबट्या पिंजऱ्यात येत नाही। मात्र चिंचवीर येथे पिंजरा लावलेल्या कालावधीत सीसीटीव्ही मध्ये रात्री बिबट्या दिसून आला आहे। येथे वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा असे स्थानिक नागरिकांनी बोलताना सांगितले। सरपंच किशोर नवले चिंचवीर आमच्या गावात खारोटे मुकुंद भाऊ खारोटे यांचा मळ्यात बिबट्या 15 दिवसापासून आहे। तर त्यांचा 2.5 एकर गिल्ली गवत कापूनही बिबट्या तिथून 2 पिंजरे लावले होते। 2 पिंजऱ्यातही बिबट्या आलेलं नाही। आज म्हणजे तिथून काढलं गेलं होतं तरी पण लोकांना असं वाटलं निघालं म्हणून बिबट्या गेलेलं नव्हतं तिथं। आज रोजी ते तिथं असल्यामुळे विक्रम दाणेकर यांच्यावर हल्ला केलेला प्राणघातक हल्ला केलेला। तर शासनानं त्याची दखल घ्यावा असं आमचं ग्रामपंचायत। येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।